नमस्कार मित्र हो, आपण आलेलो आहे आदासा पानंद रस्त्या शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत त्या विषयावर आपण काही शेतकरी जुळलेले आहे त्यांच्याशी आज थेट संवाद साधणार आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव मंगेश निळकंठ ढेंगडे. हे शेती आपली आहे. ज्यावेळेस ही नाली बनणं चालू होती आणि इथं पायल्या टाकल्या त्यावेळेस मी म्हटलं की ह्या नाल्या पायल्या ह्या नालीच्या लेवलनं घ्या. तर त्यांनी नालीच्या लेवलनं न घेता नालीच्या वरती ठेवल्या. तर मी विचारलं त्यांना का बाबा हे पाणी कसं जाईल. तर नाही म्हणे ते बरोबर जाते म्हणे, तुम्ही टेन्शन नको घ्या म्हणे, मग नाली बुजते म्हणे, मग नालीमध्ये गाळ जाते म्हणे, म्हणून आम्ही नाल्या वरती ठेवतो म्हणे. म्हणलं हे पाणी जाणारच नाही. नालीच्या वरती जर पाणी जर राहिलं तर शेतामध्ये घुसेल. बरोबर आहे. पाणी जर गेलंच नाही तर ते शेतात घुसेल ना, तर माझ्या शेताची नुकसानी होईल. ह्या सर्व प्रश्न बाबी आम्ही त्यांना दाखवल्या तरी पण त्यानं एक नाही ऐकली. त्यानं जे करायचं आहे त्यांनी तेच केलं. या अगोदरची की काही तुमच्याकडून त्यांना निवेदन वगैरे निवेदन तर 4-5 देऊन ठेवले साहेब. तो माझ्या शेतीचा पाईप जो आहे त्यांना तो सांगितला, त्यांना ते उकरून बी दिलं पण अजून जोडून नाही दिला. 5-5 6-10 फोन केला मी त्यांना, निवेदन दिले का हो करून देतो, हो करून देतो, नुसतं आश्वासन, बाकी केलं काहीच नाही. कंत्राटदाराने कशा प्रकारे इथलं काम केलं, काय सांगाल यावर? हा रोडचं तर अगदी निकृष्टपणे काम केलं. याच्यात मुरमाची लेवल नाही आहे बरोबर, त्यानं माती लेवल नाही केली. रोडवर आणलं होतं तर त्याच्यात पाणी टाकून बरोबर लेवल नाही केली. आम्ही जो कोणी अभिषेक होते, हा जो कंत्राटदार आहे, याला ह्या सगळ्या बाबी आम्ही निष्कर्षात आणून दिल्या तरी पण त्यानं या कामावर दुर्लक्ष केलं. कुठला आहे हा अभिषेक होते? हा धापेडा येथील ठेकेदार आहे. अच्छा, तर त्यांच्यासोबत वगैरे तुमचं बोलणं वगैरे झालं होतं का? आम्ही 1-2 वेळा बोललो परस्पर. त्यांना सगळ्या बाबी माहिती निर्देशात आणून दिल्या तरी पण त्यांनी दुर्लक्ष केलं. या अगोदरचा हा पांधन रस्ता तयार करताना तुम्ही इथे शेतकरी म्हणून उपस्थित होते का? मी स्वतः ज्या वेळेस हे नाली केली त्यावेळेस मी स्वतः JCP समोर असताना सगळ्या बाबी त्यांना समजावून दिल्या आणि मी स्वतः उपस्थित असून हे सगळं काम पाहिलं. तर ते त्यांनी काही याच्यावर तोडगा काढला होता का, की स्वतःच्या मनमर्जीने हे सर्व केलं? हे सगळं त्यांच्याच मर्जीने झालं ना. आपण म्हटलं बी तरी ते ऐकलं नाही. अच्छा, हा जो नाला आहे साहेब, हा आमच्या एस्टिमेट मध्ये आहेच नाही ना. पाहिली आहे म्हणते, जा यासाठी आम्हाला पाहिली सुद्धा नाही आहे म्हणते ते. हा आमच्या जा यायला पाहिलं नाही आहे साहेब. आम्ही जायचं कसं शेतामध्ये? हे नाली नाही काढली आहे सरळ. हे नाली इथं आणून सोडली आमच्या रस्त्यावर. आम्ही बुजवायला लावली. मग ह्या नालीचा उल्लेख घ्या ना. हा जे समोरची नाली आहे, हा नालीचा नाही आहे म्हणायचं आणि इथे नाली बुजवली म्हणा. हे पाणी जाईल कुठून? हे नाली बुजवली. मी 3-4दा त्या ठेकेदाराला म्हटलं, भाऊ नाली सरळ काढ. हो म्हणते कास्तकार नाही म्हणते. त्याचा शेत आहे का इकडं? तर काट हो, तर मग त्याचं शेत इकडे इथुरी आहे का? जास्त झालं. तर मग याची जी समस्या आहे ते कशा प्रकारची समस्या तुम्ही आज मांडणार आहात? समस्या अशी आहे का आमचं शेती इकडे 10-12 एकर शेती माझी आहे, भाऊची 5-7 एकर शेती आहे. त्यामुळे आम्हाला इकडे तकलीफ होते. जाळीचा कॉर्नर नाही आहे. डबल गाडी आली तर कुठे जाईल? ह्या नालीत जाईल की इकडे बाहेर जाईल? इकडनं नालीच नाही आहे. हो, बैलबंडी असली काही तर डबल तर गेलं पाहिजे. हा इकडे किती मोठा बनवला, त्याची पसंत छोटाच बनवला, आणखी तिकडे 40 फूट बनवला. इथून इथपर्यंत 30 फूट आहे, इथून तर इथं 10 फूट आहे आणि तिकडे 40 फूट आहे. म्हणजे असं का बरोबर? असं का आमची बरं? शेती रोड अर्धा एकर एकच शेती, आहे आमच्या जवळ आणि 40 फूट बनवला आणि इकडे थोडासा बनवला. मापानं रोड बनवायला पाहिजे. त्यांनी कुठं 30 सांगितलं की फुटाचा बनवते, कुठं 40 10 फुटाचा फुटाचा रोड आहे बनवते. शेतकऱ्याचे तोंड पाहून हा रस्ता बनवलेला आहे. असं ज्या शेतकऱ्यांना जमीन दिली नाही किंवा त्याचं जिथून जायचं होतं तिथून जागा घेतली नाही म्हणून समोरचे जे ट्रस्टी आहे त्यानं ऑब्जेक्शन उचललं म्हणून इथं हा रोड हा 10 फुटाचाच राहिला.
याच्यावर ठेकेदारानं ना कोणी आले तहसीलदाराला आणून ना SDOले आणून इथं तोडगा काढलेला नाही. ना शेतीची मोजणी केली रोडची. विदाऊट पटवाडी पण सुद्धा ह्या बांधणीवर येऊन मोजणी केलेली नाही आणि मोजून दिलेली नाही. आम्ही सगळं त्यांच्याच स्वखर्चानं- मनानं झालं, त्यांनीच मोजणी केली आणि त्यांनीच नाल्या मारल्या आणि रस्ते केले. काही पायल्या टाकलेल्या आहे. ह्या पायल्या अतिशय खराब परिस्थितीच्या पायल्या आहे, भंगार असलेल्या पायल्या आहे आणि इथून पाणी जाणार नाही. त्या नाल्या फुटलेल्या आहे पायल्या आणि त्याच्यात माती जाऊन जमा झालेली आहे. छिद्र पडलेल्या पायल्या आहे. छिद्र पडलेले पाहिले टाकले त्यांनी इथे आणि ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता तिथं, काहून की पायल्या बुजलेल्याच आहे, त्यामुळे ते पाणी जाणार नाही. आलं, पाणी मोडलं नाही. आमची बंडी बैल आला तर आमचा बैल माणूस मोडाची भीती आहे. आपल्या सोबत पुन्हा एकदा शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. काय यावर काय माझ्यासमोर त्या नाल्यामध्ये त्याने पायली टाकली, ती पायली फुटलेली होती. मी त्याला म्हटलं की ही पायली फुटलेली आहे, काढून फेक. तो म्हणे याला काही होत नाही, म्हणे आपण याच्यावर लोखंडीला हात टाकून सळाकी टाकून बुजवून देऊ. मी निघून गेलो मग वाद न घालता तुम्ही निघून गेले. या अगोदर तुमचं हा पांदन रस्ता आहे, यावर अनेक समस्या पावसाळ्यात निर्माण होणार आहे. यावर जर तुम्ही कंटिन्यू निर्माण होणार आहे. हा, कारण की या- कुठे मुरुम आहे, कुठे माती आहे, कुठे आहे नाही. याबाबत तुमचा काय सवाल हे पांधन एस्टिमेट प्रमाणे झाली पाहिजे. आम्ही एस्टिमेट प्रमाणे करून घेऊ. पुढचं जी भूमिका असणार आहे या रस्त्यांसंदर्भात जर त्यांनी नाही केले तर आम्ही आंदोलन करू. धन्यवाद. नंबर